नमस्कार. मी डॉक्टर शैला दिनकर आपटे. माझ्या कविता संग्रहाचं नाव आहे कुसुमांजली. या भागामध्ये मी आध्यात्मिक कविता सादर करते. पहिली कविता आहे गुरुस्तुती. भाग्यानेच माणसाला गुरु मिळतात आणि गुरु मिळाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती होत जाते हळूहळू आणि मग तुम्हाला असे अनुभव येतात. गुरुस्तुती. आत्मरंगी रंगुनी जाता गुरुचरणी ठेविते माथा. नयनी अश्रू ओघळता गुरुगीते येती जन्मा. गीतेचे स्मरण हे करता गुरुभजनी तल्लीन होता. चिंता ही नुरली आता गुरुचरणी लोटांगण घेता. निखळ आनंदची आता ओथंबून मनात आला. मनबुद्धी निरभ्र होता द्वैत न उरले आता. दुसऱ्या कवितेचं नाव आहे चिद्विलास. ज्ञानदेवांनी जो त्यांचा असा जो ग्रंथ लिहिलेला आहे अमृतानुभव नावाचा, त्या ग्रंथामध्ये त्यांनी चिद्विलास असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे निसर्गामध्ये जे काही अद्वितीय गोष्टी किंवा जे रंगरूपानी नटलेली आहे सृष्टी, तो सगळा भगवंतांचाच आपल्याच अंगावर दाखवलेला चिद्विलास आहे. तो शब्द मला अमृतानुभव बऱ्याच वेळा वाचल्यामुळे इतका भावला की मी या कवितेचं नाव चिद्विलास असं दिलंय. लहान मुले खेळत राहतात भातुकलीचा खेळ, त्यातच रममाण होतात घालण्या वेळेचा मेळ. तरुणपणी नटनट्या नाटकात करतात अभिनय, मन लावून काम करतात जोखून पात्राची लय. आपण सगळे जन्मभर काबाड कष्ट करत राहतो, संसारातली कर्तव्ये सारी चोखपणे बजावत जातो. आहे तेच जग खरे मानून मीचा धरतो अहंकार. पैशांच्या मागे धावत राहून जीवनात येतो अंधकार. कळत नाही कधी खरे काय, या जगात आपले काम काय. आपण या नाटकाचे कलाकार, तोच हलवतो होऊन सूत्रधार. साठेनंतर कळतात थोडेफार अध्यात्मातले आकार उकार. निष्काम कर्म करत जगणे कर्मयोगाचा खरा आधार. प्रत्येक काम कृष्णार्पण करून राहावे आपण नामानिराळे. चिद्विलास अनुभवत आनंद व्हावे आपण जगावेगळे. कृत्रिम बुद्धिमत्ता. आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं प्रस्थ खूपच बोकाळलंय. मी ज्या क्षेत्रात काम करते त्या क्षेत्रामध्ये व्हॉइस क्लोनिंग करतात. व्हॉइस क्लोनिंग म्हणजे तुमचा आवाज हुबेहूब जनरेट करतात आणि कुठलंही टेक्स्ट त्या तुमच्या आवाजात ते जनरेट करून देतात. पण त्यासाठी तुम्हाला तुमचा आवाज रेकॉर्ड करून सुरुवातीला द्यावा लागतो. त्याला म्हणायचं स्पीच सिंथेसिस. स्पीच जनरेशन म्हणजे ॲक्च्युअल माणसाचा आवाज जनरेट करणं आजतागायत तरी माणसाला शक्य झालेलं नाही आणि ते होणारही नाही. त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचं जे बोकाळलेलं खोळ आहे ते बघून असे विचार मनात येतात. परमेश्वर निर्मित नैसर्गिक चमत्कार तसेच निसर्गातला दैवी आविष्कार, बदल यातले टिपण्या आहेत सक्षम. देवदत्त इंद्रिये डोळे नाक व कान. दैवी गुणांनी खरोखरच समृद्ध आहे वेचण्या सर्वच बदलांचे तानमान. सो भगवंतांनी निर्माण केलेले जे डोळे नाक कान आहेत ते इतके सक्षम आहेत की सगळ्या गोष्टी ते अचूक टिपतात. पण तेच जर कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून करायला गेलं तर काय होतं? हेच बदल व साधर्म्य टिपायला मानवाने निर्मिली कृत्रिम बुद्धिमत्ता मानव निर्मित साधनांच्या बळावर नैसर्गिक बदल शोधण्यावर सत्ता. मानवी शोधाच्या तोकड्यात जाणीवा. हे कळण्या खऱ्या ज्ञानाची आहे वानवा. मानवी बुद्धिमत्ता आहे का हो मानव निर्मित? मग कृत्रिम बुद्धिमत्ता तरी कशी असेल मानवाधीत? धन्यवाद.